टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रकार सुरूच आहेत। कधी अल्पवयीन मुली तर कधी ज्येष्ठ महिला या अत्याचाराच्या शिकार होत आहेत। असाच एक प्रकार पुणे येथे घडलाय। एका तरुणानं पुणे येथील एका महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली होती। त्यानंतर त्या पुरुषानं पीडित महिलेकडे भेटण्याची मागणी केली आणि त्या महिलेला संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली। मात्र माझं लग्न झालेलं असून मला एक मुलगी असल्याचं त्या महिलेनं संबंधित तरुणाला सांगितलं। मात्र त्या तरुणानं पीडित महिलेचे काहीही न ऐकता तिच्यावर अत्याचार केला असल्याचं पीडित महिलेनं सांगितलंय। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सनी राजेंद्र जाधव राहणार अहमदनगर याच्या विरुद्ध भादवी कलम 376(2)N 323 506 प्रमाणे कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। आरोपीच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेवर दबाव आणण्याचा प्रकार। पीडित महिलेनं गुन्हा दाखल करून देखील पोलिसांनी कोणत्याही प्रकारे हालचाल केलेली नसल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। मात्र आरोपी सनी जाधव याला देखील पोलिसांनी अटक केली नाही, तर काही तरुणांकडून पीडित महिलेला फोन करून धमकवण्याचा प्रकार होत असल्याचं समोर येत आहे। पाहुयात व्हायरल झालेला तो व्हिडिओ। शाखा आहे नांदेडला आहे माझी, मी प्रॉपर नांदेडचा आहे। बर, आणि त्याला कोणी फरार केला? तुम्ही केला का? सगळ्यांनी आम्हीच केलेला आहे। अरे देवा देवा देवा, छान बातमी मिळाली। छान बातमी ना, 2 दिवस फक्त। ऐक ना, एखाद्या मला काय म्हणायचं माहिती का, 2 दिवसांनी मी तुला पण घेणार आता समोर। विषय काय माहिती का भाऊ, तुम्ही लपवलं ना। एक गोष्ट ऐक ना भाऊ, तू काय म्हणला आता, आम्हीच लपवलं शाखेवाल्यांनी। एक मिनिट किती नंबर शाखा आहे तुमची? मी काय म्हणतो, 48 शाखा नंबर 48। ओके, ऑनर नेम काय तुमचं पूर्ण? आमचा ऑनर नेम संतोष। संतोष पूर्ण संतोष जाधव। ओके, आणि तुम्ही लपवलाय त्याला तुम्ही फरार ठेवला आणि 2 दिवसात तुम्ही हजर करणार।